मधबावी हे ठिकाण ना सलगरेपासून 10 ते 12 किलोमीटरवर, जांडरावाडीपासून विष्णुवाडी 2 किलोमीटर आणि विष्णुवाडीपासून यांचं घर पाहू शकता. हे मोठं तळं लागते आणि ह्या मोठ्या तळ्याच्या रोडच्या कडेलाच हे नारळाच्या झाडापाशी जे घर दिसतंय ते यांचं घर आहे. रोड टच त्या ठिकाणी दावण मोठी दिसते आणि सकाळ झालं तर जनावरं दिसतात. आणि आज घराच्या जवळ मोकळ्या तळ्यात गवतात जनावरं आहेत पाहू शकता. पाच 6 महिन्याचे झाल्यानंतर खिल्लार गाय, खोंड, कालवड विक्रीसाठी काढतात. तर ज्यांना कोणाला अशा प्रकारचे खिल्लार गाय, खोंड खरेदी करायचं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. मागील वर्षी पण यांची मुलाखत घेतली होती आपण. मोठ्या प्रमाणात जनावरांचे नाव, पत्ते, फोन नंबर दिले. मागील वर्षी पण आपण नाव पत्ता दिलता. आणि जर ह्याच्यातलं खिल्लार गाय, खोंड विकायचे असतील ते पण सांगतात. भरपूर मोठ्या प्रमाणात कळप तयार झालेलं आहे मागील वर्षीपेक्षा. मोठ्या प्रमाणात कळपामध्ये खिल्लार, कालवड, खोंड आहेत. मागील वर्षीपेक्षा कळप वाढवला काय? वाढवलेत आता ह्या वर्षी. आपलं नाव पत्ता सांगा. गाव, मोबाईल नंबर. पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लार आहेत. त्यांची संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी पाहत राहा खिल्लार कृषीधन चॅनल. एकदम हरणासारखे चपळ, चलाक, सुंदर चेहरेपट्टीला देखणे, आखीव रेखीव खिल्लार, कालवड, खोंड, गाय यांच्या कळपामध्ये आहेत. संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी पाहत राहा खिल्लार कृषीधन चॅनल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहत राहा खिल्लार कृषीधन चॅनल. धन्यवाद. नमस्कार. पाहू शकता आपण सलगरे भागामध्ये आहे आणि आज मधबावी, तालुका आतनी, जिल्हा बेळगाव. सलगरपासून जवळ आहे 10 किलोमीटरवर आणि जांडरावाडीपासून विष्णुवाडी 2 आणि मधबावी तिथून 2 किलोमीटरच पडते यांचं घर. एकदम गावाच्या शिवीवर आहे. पाहू शकता 50 लहान मोठ्या जनावरांचा कळप आहे. तर मालकांची संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की कोणत्या वंशावळीतून खिल्लार गाय, कालवड, खोंड आहेत, कुठल्या गायी गाभण आहेत, कुठल्या ओळूपासून भरवलेत. नमस्कार मालक, आपलं नाव पत्ता सांगा. हनुमंत सिद्धप्पा माळे, गाव मधबावी, तालुका आतनी, जिल्हा बेळगाव. मोबाईल नंबर 9844940347. किती वर्षापासून गाई सांभाळत आहे? म्हणजे पिढ्यानपिढ्या आहेत. आता लहान मोठ्या एकूण किती गाय आहेत? आता मी मोजल्या जवळजवळ 50 भरत आहेत लहान वासरे. हां, आता किती गाभ आहेत आणि किती वेलेले आहेत? म्हणजे प्रत्येक गाय वेलेले आहे. 28 गाई, 28 वासर आहेत. म्हणजे शेळीप्रमाणे दरवर्षी वेत होत आहे म्हणायचं. शेळीप्रमाणे दरवर्षी वेत होते. प्रत्येक वर्षाला प्रत्येक गाय वेल्यानंतर किती महिन्यांनी भरवता? 2-3 महिन्यानं. म्हणजे कालवड असली की 2-2.5 महिन्यांनी गाभ घालवत आहे आणि खोंड असला की 3 महिन्यानंतर. दुधामुळे. आता हे जे खोंड आहेत, कालवड आहेत, नाही खोंड कालवड आहेत, ही कोणत्या कोणत्या वळूपासून आता झालेले आहेत? हा, खोंड निंबाळकर पेंटो माळी जाय, राजेंद्र गणपती निंबाळकर यांच्या वळू, सोन्या, काळा मोरा ह्याची झालेले आहेत. दुसरा
आणि पिंटू माळी पिंटू माळे यांचा कोणता? गजेजी आणि बंडी गजेची आणि बंड्याची हा, बंडी. झालेले आहेत. हा दोन्ही म्हणजे हे तीनच ओळू ह्या वर्षी भरवले होते. हा ते नाही होतपर्यंत आपल्या वर्षाला ते बदलून वर्षाला बदलून बदलून भरताय म्हणायचं. आता ह्यातले कुठल्या गायचं कुठलं वासरू आहे किती त्याला गाभ आहे सांगता? गाय बाय हा आता एक सगळी गेलेली आहे पिंटू माळे ते आणि निंबळकर पहिल्याची जास्त आहे. तेच की कोणत्या गायचं कोणतं वासरू आणि कालवड आहे का खोंड आहे आणि कुठल्या ओळूच आहे तेवढं सांगा. पाहू शकता सलगरे खिल्लार खोंड आहे. कुठल्या ओळूचा खोंड आहे? आपल्या घरात एक राजू निंबळकर बैलाचं आणलं होतं कोलचं बैल आहे इथं. कोसा बैल घरचा मागील वर्षी आपण मुलाखत हा, घेतलेली त्या बैलाचा हिला खोंड आहे. ह्या गायला ती गायला मी खोंड जायचे खोंड झालाय. कुठल्या ओळूचा? ते सोन्याचे बैल आहे. सोन्याची बैल आहेत. हा, त्या गायला पण सोन्याचाच आहे का? हा त्या गायला पलीकडच्या ती आता गाव गेली परवाची खोंड होती ती गायला खोंड आणि खोंड इकला. आता कुठल्या ओळूकडून भरले? आता आपल्या घरात एक आता नवीन आणली हा. ती बैल घालतात नवीन आता कोणाकडून आणला? ते कुठून आणला? जजच्या खाली मांडगेळवरून आणला. कोणाकडून आणला? कुठल्या कलरचा आहे? कोसा आहे. म्हणजे मागील वर्षीचा विकला आणि आता नवीन आणला. म्हणजे वर्षा 2 वर्षाला वळू बदलत आहे. वर्षाला बदलत म्हणजे बदलून बदलून ब्रीडिंग होत. आता हे वासरू समोरचं कुठल्या ओळूचं आहे? हे क्रीम कलरचं हा सोन्याचं आहे. राजेंद्र निंबाळकर यांच्या सोन्याचं. ही समोर असणारी कालवड राजू निंबाळकर यांच्या सोन्याचं आहे. आणि खोंड त्याच्या बाजूला आहे बंड्याचा खोंड आहे. आणि त्याच्या पाठीमाग मोठा आहे तो कालवड आहे ते पिंटू माळीचे कालवड पिंटू माळे बंड्या यांची. आपल्या घरात नाही पहिले ती परवा शिकली आणि पांढरा खोंड आहे तो घरातल्या बैलाचा. परवा शिकली ती बैल मागील वर्षी निंबाळकर यांच्याकडून घेतलेला त्या बैलाचा आहे. आणि तो समोर आहे तो कोण? कालवड सलगरच्या बंड्या तीच त्याची आहे का? त्याच्या शेजारी आहे ती बंड्या. कुठे इकला? कुठे इकला बंड्या? कोणाला दिली ती बंड्या? हा बंड्या. मग त्यांनी काय फक्त गजाच ठेवलाय का? एवढ्या मोठ्या जनावरांचं खाण्यापिण्याचं नियोजन कसं करता? म्हणजे असं चारण्यावरच का घरचा पण चारा असते? संध्याकाळी ऊस घालताय आणि इतर वेळेस याला काय असतंय का? कडवळ मकवान कडबा आणि ऊस जास्त असतं. आणि कालवड खोंड किती महिन्यानं साधारणतः विकाय काढताय? 5-7 महिन्यांनी विकाय काढताय. 7-8 महिन्यांनी विकताय. पण याला जर समजा एखाद्यानी आपलं नाद आवड म्हणून छंद म्हणून घेतलं तर हे सवय लावली लहानपणीपासून तर हे गाय दूध देतात का? आता बारक्याचं करते आणि सांभाळतात. म्हणजे सवय लावली की देतात. म्हणजे सवय लावताय एखाद्या हां. ही समोरची कालवड कुठल्या ओळूची? म्हणजे मागील वर्षी तुमच्याकडून राजू निंबाळकर यांच्याकडून घेतलेल्या त्या बैलाचे. मागील वर्षीचा लॉट इकला का कालवडी खोंडांचा?
आता ह्याच्यातलं काय द्यायचंय का? कोंड आहेत का? कुठलं? कोणतं? ती हा ते एक आहे. ती पांढरं कुठल्या वळूच आहे? ते गजाची बैल आहे. गजेश बैलच आहे. आणि त्याची आई आई ती महागाई होई ती ती पांढरी. काय वय आहे याचं आता? आता एक 4-5 महिने 4-5 महिने. काय किंमत सांगता याची? हा, किंमत किंमत त्याला 80,000 80,000 रुपये सांग. ते राजेंद्र निंबाळकर यांच्या सोन्याची कालवड आहे. तिची आई कोणती? ही पलीकडची जुनी काळी. ही एक खोंड. हा, ही कुठल्या वळूच आहे? घरच्याच बैलाच आहे. ह्याची काय किंमत सांगताय? 70,000. वय 4 महिने. एखाद्याला कालवड खोंड ही घ्यायचं असेल तर त्यांनी काय करायचं? म्हणजे तुमच्याकडे किती महिन्यानं कॉन्टॅक्ट करायचं का डायरेक्ट येऊन बघायचं? डायरेक्ट येऊन बघ. हे कुठं? बेळगाव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई इकडे जातात का? असं आहे. सगळीकडे तिकडे. कुठल्या कुठल्या कामाला इथली वासरं जाते ते? शेतीला, शर्यतीला. आणि जलीकुट्टूला बेळगावकडे नेतात काय? बेंगलोरकडे? तिकडं 1-2-3 गाय नेली ते हायवेरची. मोठी गाय नेली 40,000 न, 45,000 न, अशा गाय नेली. दुधाच्या वंशावळीतल्या बघून गेल्या का अशा गाभण मोठ्या बघून? आपण येईल होतं का हरणे गाय होता माळगे कलरचा. हां. आरती गाय नेली 45,000. 45,000 दिली ती गेलेली गाय होती. आता ह्या सगळ्या कालवडी घरी ठेवलेल्या आहेत का? हा ती काळे घरी ठेवली. ही कालवड, ती कालवड. हा काळे खाय सगळी घरी ठेवली. ती पलीकडची ती करड हा त्याला बी राखली घरात. तिला बी राखली. कोणती कालवड द्यायची? ही फकट शिंगाची. ती फकट शिंगाची कुठल्या ह्याची आहे? ती उमराणी बैल. कुठली? ती सोने. कोणतं उमराणी? हा उमराणी, त्यात उमराणी. जत उमराणी. बाळू वडेकर यांची, आवळेकर यांचा बैल घेतला होता. त्याची कालवड आहे ही. चांगली निपजली म्हणायचं. गळवण कमी, अंगाला घट्ट आणि एकदम चौकोनी मजबूत आहे. हा, ती बैलाची 5-7 कालवड आहे ती बैल. कालवडीचं वय काय झालं या? आता 2 वर्षाची आहे कालवड. 2 वर्षाची. हा 2 वर्षाची. अजून गाप नाही? गाप गेली परवाची. गाप गेलं तर आता परवाची गाप. गाप गेल ते कुठल्या ओळखकडून गाप गेली? आता पिंटू डवली जरा. पिंटू ढोलेंचा तो गरम रक्ताचा एकदम हा काळा मोर. काळा मोरा. हा चांगला धावला. कालवड पण चांगलं आहे ना, खोंड पण चांगला आहे. आणि ते ह्याचं वय काय झालं आता कालवडाच्या? 1 वर्षाची आहे कालवड. 1 वर्षाची. काय किंमत सांगताय? ती कालवडला 40,000 रुपये. 40,000 रुपये सांगताय. आल्यावर गॅस कमी करून देतो. कमी जास्त करून द्या चाल. हिची आई कोणती? ती आहे तिथं खाली. ती कोणती? ती ही पांढरी. हा ती आता तिच्यावर आता येली फंड झाली आणि आई शिंगाला चांगलं आहे, चेहऱ्याला चांगलं आहे, लांबलचक आहे, मोठ्या माप आहे आईचं. केवढे बैलासारखी काय आरत परत खोंड जसं आहे बैल लांबलचक तशी आहे की. चेहऱ्याला गळवण कमी, शिंगाला. बरोबर का?
ती गाय ती ती गाय ना. हां हां. ही जरा म्हणजे कालवड चांगली आहे पण शिंगामुळं सगळं हे झालं ना, शिंग मोडलं. हां. ही पलीकडची गाय पसली तिचीच आहे का ती? हा ती आहे ती पलीकडची. हां हां. आणि ही कालवड कुठल्या वळूची म्हणायचं? आपलं परायची पहिली कधी ती पहिली घरचेच वळूची, जो मागील वर्षी राजू निंबाळकर यांच्याकडून घेतला होता. त्याची काय किंमत म्हणताय? ती कालवड 20,000. वय काय झालंय? 5-6 महिने. 5-6 महिन्याचे. ही गाय कुठल्या वळूची तयार केलेली? ते बाळू आवळेकर चालू करतात ती पहिले बाळू आवळेकर यांच्या वळूचा वळू आणला होता. होऊ शकता मागील वर्षी बाळू आवळेकर यांच्या मुलाखतीत मग त्या बैलाचा फोटो बघितलेला आहे त्यांच्या घरचा. होऊ शकता त्याची ब्रीडिंग जुनी. होऊ शकता गाय भरपूर असल्यामुळे आणि गायी स्थिर राहत नाहीत. चरणं चालू आहे इकडे तिकडे जाण्यामुळे प्रत्येक गायचे ॲक्युरेट कितवं वेत आणि कितव्या वेताला आता गाभण कितव्या वेताला वेली हे विचारता येत नाहीत, कारण की भरपूर मोठा ग्रुप आहे. ज्यांना कोणाला सलगरे खिल्लार ब्लड लाईनचे चांगले खिल्लार खोंड कालवडी हवे असतील, मोठ्या गाय पण देता. मोठी गाय अशी हौशेने पाळणारला देते. म्हणजे एखाद्याला जर आवडली एखादी गाय तर देताय? देते गाय. होऊ शकता ज्यांना कोणाला हव्या असतील मोठी गाय पण देऊ शकतात. जर तुम्हाला आवडली त्यांना योग्य किंमत वाटली तर मोठी गाय गाभण असू किंवा वेलेली ते पण देतात. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पाहत राहा खिल्लार कृषीधन चॅनल. आपला व्हिडिओ फक्त एक रुचीर असणारे आणि त्यात मुरबी आहेत खिल्लारमध्ये ज्यांना खरंच आवडत तेच बघतात. हे तरुण पिढीचं काय झालं आहे, नुसतं स्वाईपवाले शॉर्ट व्हिडिओ बघतात आणि स्वाईप करून मोकळे होतात. त्यांना अशा मुलाखती बघायला काही वेळ नसतो. त्याच्यामुळे कसं होतं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले हे जे खिल्लार आहे ते पोचणं झालं आहे. परंतु कसं आहे ज्यांना बैलगाडा क्षेत्रातली आवड आहे तसे बेळगाव असो, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर सर्वत्र चालणारी मजबूत खुराची खिल्लार खोंड या भागात भेटतात. सर्व लोकांनी प्रत्यक्ष येऊन पहा, कल्पना भेट द्या, जेणेकरून मालकांशी तुमचं बोलणं होईल आणि तुम्हाला समजून येईल कशा प्रकारचे खिल्लार आहे, कशा प्रकारचे खूर आहेत, त्यांचा देखणेपणा, चपळपणा, हुशारी हे तुमच्या लक्षात येईल. धन्यवाद मालक, वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल आभारी. पाहू शकता हे मालक आहेत. रोडच्या कडेलाच कळप दिसला घराच्या शेजारी म्हणून मुलाखत झाली आपली. धन्यवाद मालक.